हॅलो गाईस. आणि आम्ही त्या गणपतीचे ट्रॉली डेला जातो. हाय गाईज, कशात तुम्ही सगळे? ब्लॉग कसा आवडला ना तुम्हाला वेट एन्जॉयचा? सो आता तुम्हाला मिडनाईटचा ब्लॉग बनवतो आहे. ते म्हणजे वाजलेत 11 वाजायला आलेत आणि आपण चाललो आहे एका शुभारंभासाठी. तर आपण तिकडे जाऊया, चला. पण कुठला शुभारंभ आहे ते तिथे मंडळाच्या इथे गेलं की सांगतो. पण इकडनं जायचं आहे आणि त्याच्या आधी इथे एक मित्र आहे, त्याला भेटूया आणि मग पुन्हा तिकडे जाऊन भेटूया. चला. तर मित्र भेटला आहे अजित. ह्याचं पण नाव अजितच आहे, माझं पण नाव अजितच आहे. आम्ही दोघं आता आम्ही चाललो आहे. एक शुभारंभ कार्यक्रम आहे, तो कुठला आहे तो तिथे जाऊन सांगतो. तोपर्यंत आम्ही जरा 5 मिनटं वॉक करतो, कारण की अजून पोरं नाही आलेत. तर पोरं आले की मग तिथं जाऊ आणि मग तिथे गेल्यावर तुम्हाला सगळे डिटेल सांगतो काय काय आहे ते. तर चला. आज तुम्हाला रात्रीचा व्हिडिओ दाखवतो आहे, त्यामुळे अंधार बिंदार येईल, तर तेवढं सांभाळून घ्या. आणि तुम्हाला आता मी सांगतो शुभारंभ कसला. तर शुभारंभ पनवेलचा विघ्नहर्ता गणेशोत्सव 2026 त्याचा पाठपूजन आणि ट्रॉली पूजन आहे. आणि आपल्याला ट्रॉली घेऊन गणपतीच्या इथे जायचं, म्हणजे गणपती बनवतात तिकडे कारखान्यामध्ये. तर आपण त्याच्यासाठीच चाललो आहे. आता सगळे पोरं जमत आहेत, ते बघा तिकडे थोडे पोरं जमायला चालू झाले. सो आपल्याला इथून सेक्टर 8 न्यू पनवेल अष्टविनायक मित्र मंडळ यांचा पनवेलचा विघ्नहर्ता त्या मंडळासाठी आपल्याला तिकडे जायचं आहे. तर चला जाऊया आणि कोण कोण आले ते पण बघूया. बाकी तयारी तर झाली आहे सगळ्यांची. त्यांनी मॅसेज पण केलेला ग्रुपवर की कुठे आहे सगळेजण या म्हणून. तर चला आपण जाऊन तिथं बघूया काय पुढची प्रोसेस काय काय होते ते, आणि तिथे काय काय घडेल ते सगळं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. तर सगळ्यांनी शेवटपर्यंत बघत राहा. बघा सगळे जमतात. आपल्याला ही ट्रॉली घेऊन जायची आहे. पाठ पण रेडी झालेला आहे पूर्ण. गणपती बाप्पा मोरया. हॅलो गाईस. आणि मी आता ट्रॉली डेला जातोय. आणि आता आमच्या मंडळचं नाव आहे अष्टविनायक मित्र मंडळ. आणि आता मी ट्रॉली डेला जातोय. मग ट्रॉली डेला नंतर आता आम्ही चाललोय सगळे. माझे पप्पा ते सगळे मिळलेले आहे. आणि आता आम्ही ट्रॉली डेला जातोय गाईस. आता सगळे पोरं तर आलेले आहेत, इथं उभे आहेत. अजून कोण 2-4 जण यायचे वाट बघतायत. ते जे आल्याच्या नंतर आपण निघू. बाकी सगळी तयारी तर झालेली आहे पूर्ण. वेट करतायत, कोण अजून येत आहेत का. एक 5-10 मिनटं वेट करू आणि मग निघू. रेडी करून ठेवलेली आहे, ट्रॉली ठेवली आहे. आता नारळ वगैरे आला, आता पूजा करणार जागेवाल्याची आणि मग पुढच्या ह्याला निघायचं प्रवासाला गणपती आणायचा. तो ब्लॉक इकडे सगळे मुलं तर आलेले आहेत. आणि आता जागेवाल्याची पूजा, ट्रॉलीची पूजा करून निघायचं आहे. तर ट्रॉलीची पूजा यंदा यावर्षी युवक म्हणून तो भाऊ करेल. त्याच्यानंतर आपण निघू. बघा पूजा सुरुवात झाली. हे देवा महाराजा. आज या पोरांनी या जागेवरती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुझा गणेशोत्सव साजरा करायला ठरवलेला आहे. त्याला सगळ्यांना निर्विघ्नपणे सगळं पार पाडू दे आणि उत्साहात पार पाडू दे महाराजा.
पनवेलच्या विघ्नहर्त्याचा विजय असो. बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पनवेलच्या विघ्नहर्त्याचा विजय असा. तर पूजा झाली आहे, नारळ फोडला आणि आता निघायचं आहे. कॉलेज घेतोय आणि निघतोय. चला तो कुठे आरुष तुम्ही दोघं उचला या फक्त उचला गणपती बाप्पा मोरया खेचा थोडं मंगलमूर्ती मोरया पनवेलच्या विघ्नहर्त्याचा. चला आपला ट्रॉली आता घेतली आहे आणि आता आपण जाऊया. तर आपली ट्रॉली ही आपण कामोट्यापर्यंत घेऊन जाणार आहे. तर कामोट्यापर्यंत आपण काय मजा मस्ती करणार, काय करणार आणि परत तिथे कारखान्यात जाऊन काय काय करणार ते पण तुम्हाला बघायला भेटेल. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. बघा आरामात ढकला, याला ग्रीस ना लागली म्हणून लगेच फिरत नाही. हलू रे, हलू रे, हलू रे, हलू रे. थोडं त्या साईडला घे. हा तशी घे. नाही ना दगड निघाले ना. दगडच काढ ना, दगडच काढ. जाऊ दे, आले तर. सगळी पोरं ट्रॉली घेऊन येत आहेत. गाडी आहे थांब. बाकीचे मुलं तिथे थोडं हे लॉक करून ठेवतात आणि बाकीचे पोरं चालल्यात. ही मजा आहे. आता मी यावर्षी पहिल्यांदा अनुभवतोय असं ट्रॉली वगैरे घेऊन जायचं, कारण की दरवर्षी कसं रात्रीचे घेऊन जायचं ट्रॉली वगैरे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. मी पहिल्यांदा अनुभव घेतोय हा सगळा, तो माझ्यासाठी खूप मस्त वाटतंय मला. चला हे इकडे गाडी बघ, तो अटकला तिकडे. इकडे इकडे घेतो ना. पूर्ण कट्टुकट गाड्या लागलेल्या आहेत, त्यामुळे हळूहळू सगळं हे करतात. हे इकडे लागेल बघ. गणपती बाप्पा पनवेलच्या विघ्नहर्त्याचा. आता आपण घेऊन झालो. आता आपण सेक्टरमधून बाहेर पडू. सेक्टर 8 एक गणेशोत्सव, एक सेक्टर एक गणेशोत्सव, असं सार्वजनिक गणेशोत्सव ब्रीदवाक्य होऊ शकतं. बरोबर. पुढे घ्या. चला
गणपती बाप्पा मोरया मोरया. जरा खेचा नाही ढकलू नका. रुका रुका रुका. आता इथे पूर्ण कसरत चालू ना ब्रिजमध्ये. 2 किलोमीटरचा ब्रिज आहे. 2 किलोमीटर 1 किलोमीटर ब्रिजमध्ये ओढायचं आहे आणि एक मध्ये स्लो डाऊनमध्ये घेऊन जायचं आहे. चला चला गाडी राईड. चला आता कसरत चालू होईल सगळ्यांची. रनिंग करत येतं. थोडं ट्रॅफिक मॅनेज करूया कारण की कसं वन वे सगळ्यांना त्रास नाही झाला पाहिजे त्याच्यामुळे तो मॅनेज करत करत आपण जाऊया. मग नंतर पुढे जाऊन आपण मजा करूया. ट्रॅफिक मॅनेज करून आपण हळूहळू पुढे जातो आहे. काय एवढी घाई नाही आहे. सगळ्यांची काळजी घ्या आपल्याला. त्यामुळे गाड्या पण व्यवस्थित मॅनेज करायच्या आणि प्लस आपल्या पोरं पण. चला हळूहळू आता थोडं आपल्या बाजूला सगळ्यांना ट्रॅफिक वगैरे मॅनेज करत आपण चाललो आहे. कोणाला त्रास नाही. म्हणून दाबून येतात. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला आहे बघा जोश असा भरायचा. थोडा सगळेजण मजा करतायत. आता समोरच्यावर प्रेशर आणि पाठच्यावाल्या थोडं ओढून धरणार कारण की ट्रॉली हळूहळू गेली पाहिजे पुढे. नाहीतर मग एकावर लोड येईल आणि गाडी एकदम पुढे जाईल नाही. तो त्या हिशोबाने चाललाय. एक स्टेप पुढे आलेलो आपण. ब्रिज उतरून पुढे आलो आहे खांदा कॉलनीमध्ये. तर खांदा कॉलनीमध्ये थांबतायत काय पुढे घेत आहेत थोडं काय माहीत नाही. पण बघूया आता काय करताय. हा बहुतेक थोडी रेस्ट घेणार आहेत. चला मग कसं वाटलं पोरांनो. एक स्टेप पुढे आलाय. बोल काहीतरी. वाटते भावा. मस्त वाटतं. गणपतीच्या तयारीसाठी सगळे कार्यकर्ते असेच भिडत आहेत. मस्त वाटतं. इथे थोडं थांबलेत तर थोडं पाणी वगैरे पितील, थोडा आराम करतील आणि मग त्याच्या पुढे इथून आता आपल्याला सरळ रस्ता एक पकडून जायचा आहे जो कामोट्यापर्यंत जाईल. तर तिथपर्यंत मेन रोड असल्या कारणाने आपल्याला एक साईडला राहायला लागेल. बघूया आता पुढे काय होतं ते. आता सध्या तरी गाड्या कमी असतात ह्या टायमिंगला. सो त्यामुळे आपण पटापट निघून जाऊ. त्याचा काय प्रॉब्लेम होणार नाही. फक्त एक टेक केअर करायला लागेल कारण की रस्त्यावर आहेत खड्डे वगैरे थोडे. तर त्याच्यामुळे ट्रॉली थोडी सांभाळून इकडे तिकडे राईट लेफ्ट करून पुढे जायला लागेल. हे बघा असं ट्रॉली घेऊन जाताना असे लोक गाडी स्वतःहून हेल्प करतात ना, ते खूप बरं वाटतं. सो आपण हळूहळू घेऊन जाऊया पुढेपर्यंत. इथून आपल्याला त्या ब्रिजपर्यंतच जरासं हे आहे. त्याच्यानंतर जास्त गाड्या नसतात तिकडे. आपल्याला घेऊन जायला आरामात घेऊन जायला भेटतं.
आता आपला सेकंड टप्पा पूर्ण होत येईल कारण की आपण खांदा कॉलनीतनं आता कामोट्यात जायला ब्रिज क्रॉस करू. हा मेन रोड आहे, मेन हायवे आहे. आणि आता ट्रॉलीची जेवढी हाईट आहे आणि ह्या बोगद्याची एवढी हाईट आहे, मग येताना गणपतीची हाईट काय पण तेवढी मॅच होऊन आपण आणू. बघू आता कसं काय नाही. येतानाचा रूट माहीत नाही पण नक्कीच एक त्या टायमिंगला निर्णय बघता येईल आपल्याला की कसं मॅनेज होईल. चला बघा इथं आता पब्लिक एवढा सपोर्ट करत आहे ना, खूप बरं वाटतं आहे. खूप मस्त गणपती म्हणजे बोलतात ना एक वेगळीच श्रद्धा आहे गणपतीच्या बाबतीत. सेकंड होल्ड घेतो आहे जो मेन रोडचा क्रॉस करून ब्रिज क्रॉस करून येतो कारण की गाड्या खूप आहेत त्या जरा निघून जाऊ दे मग आपल्याला जायला भेटेल. आणि पोरं जरा दमलेत ते थोडा आराम करते. थांबूया आपण इथे जरा एक 5-10 मिनटाचा होल्ड घेऊया आणि मग पुढे निघूया. चला सेकंड टप्पा आपला क्रॉस केला आणि आता आपण पुढे जायला निघतो. आणि इथून थोडं मी जरा कमी शूट करतो कारण की मेन रोड असल्या कारणाने आपल्याला गाड्या वगैरे सगळं मॅनेज करायला पाहिजे. आणि कॅमेरा घेऊन बसला तर मला ओरडते कॅमेरा घेऊन, म्हणून नंतर हे करूया. चला गाडी पाठवून आपले थोडं चालत येत आहे कारण की येताना सगळ्यांना घेऊन यायला पण पाहिजे म्हणून. आणि हे बघा पोरं गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि आता जो पहिल्यापासून आधी म्हणून होता पोरगा तो खेचत होता ट्रॉली, तो जरा दमला आहे म्हणून त्याला सोडून आता अमित दाने ट्रॉली हातात घेतली. तर थोडा वेळ तो खेचेल मग परत तो येईल. चला काय मूर्ती बनवायची याच्यावर गणपती आणताय का? लोक विचारतायत की गणपती घेऊन येणार आहे का आता तुम्ही लोक एवढ्या लवकर. तर नाही, गणपती ह्याच्यावरच बनवायचा आहे. त्याच्यासाठी ट्रॉली आपण घेऊन जाऊन पाठ द्यायचा तिथे. सो चला अजून थोडं आता आमचा तिसरा टप्पा ब्रिजच्या पुढे कदाचित थोडा वेळ थांबते आणि मग परत पुढे जाते. चलो पण मुंबई गोवा हायवेच्या खाली आहे मेन रोडवर. चालतात पुढे सगळे चालतात, आपण पाठवून चालतो कारण की थोडं ट्रॅफिक पण मॅनेज करायला पाहिजे ना. हे मी तुम्हाला 3-4दा सांगितलं तरी पण बघा. चला पण खांदेश्वर स्टेशनच्या जवळ आलो. पण खांदेश्वर स्टेशनला नाही जाणार आपण जाणार राईट साईडला आहे. बघा राईट साईडला ट्रॉली देतात आणि जातात. आता गाड्या जरा सांभाळून ट्रॉली पळवत आहेत पूर्ण का आता रोड क्रॉसिंग करायला पाहिजे म्हणून. हे चला आता खांदेश्वरला लेफ्ट आणि आपण चाललो आहे कामोट्यामध्ये. आपला तिसरा टप्पा पण पूर्ण झाला. तिसऱ्या टप्प्यानंतर आपण आता चौथा टप्प्यात म्हणजे इथून कामोट्याच्या एंट्रीपर्यंत आणि तिथून मग पुढे कारखान्यापर्यंत. चला मग तू घे जा. बघा हा ग्लोव्ज वगैरे घालून ट्रॉली खेचतोय कारण की ट्रॉली जड असते आणि हाताला हे होणं फोड आहे ना, त्यामुळे त्याने ग्लोव्ज घातले. डिस्कशन चाललेलं आहे की ह्या रोडने जाऊया का ह्या रोडने. पण सगळ्यांचं डिस्कशन झालं आहे फायनल की ह्याच रोडने जाऊया कारण की हा रोड आहे पूर्ण एकदम मोठा आणि स्ट्रेट आहे त्यामुळे. आणि इकडनं गेलं तर नंतर
छोटा रोड होणार, त्यामुळे तर चला चला तर जाऊया. आता गाडी ह्या साईडला ठेवली आहे कारण की कसं आहे तिकडे खूप खड्डे आहेत आणि गाडी सारखे सारखे हे करायला लागतं, त्यामुळे इकडे घेतल्यात आणि मग तिकडनं गाड्या जातील. चल खांदेश्वर स्टेशनच्या इथला हनुमान मंदिराच्या जवळ पोचला, तर इथून थोडा अजून अर्धा पाऊण तास लागेल बोलत आहे. सो आपण जाऊया. गणपती बाप्पा कसं आहे सगळं एकदम गपचूप चालत होते. एक आवाज दिला की लगेच सगळ्यामध्ये जोश बघा ढकलायला चालू लगेच जोरामध्ये. चला पुढे पुढे गाडी जरा हे कर. हमारे नए ड्राइवर है अभी है किरण दादा साबले, ये अभी चलाएंगे इधर से कम 1 किलोमीटर तक ये लेंगे, फिर देखेंगे क्या होता है उसके बाद. डू लाइक एंड सब्सक्राइब. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नेहमीप्रमाणे तसंच आपले कार्यकर्ते मेहनतीने आपल्या गणपतीची ट्रॉली पोचवत आहेत. तसेच आपले ब्लॉगर यूट्यूबर अजितदादा गवस हे देखील आपल्या मंडळासाठी थोडा वेळ देऊन कार्य करत आहेत, मेहनत करत आहेत. चला आता ट्रॉली खेचूया आपण थोडी. मग तसं आपण थोडं पाठी होतो, ट्रॉलीमध्ये जाऊया, ट्रॉली ढकलूया आणि कारखान्यापर्यंत जाऊया. चला मग जाऊया मित्रांनो. तर 8 पासून झालेला ट्रॉलीचा प्रवास आता कामोठ्याच्या प्रवेशद्वारापाशी आला. अशा प्रकारे पावसाने साथ दिली. पावसाने साथ दिल्यामुळे खूप बरं आहे. आता रेनकोट घालून हे करायला लागलं असतं. थोडेजण पाठी चालतात, थोडेजण ट्रॉलीबरोबर चालतात कारण की ते लोक दमल्यात ते थोडा हळूहळू आणि हे बाकीचे पुढे. आता आपण कामोठ्याच्या प्रवेशद्वारापाशी आहे सिग्नलला आणि इथून अजून थोडं 15-20 मिनटं जाणार आहे बोलतात. तर तुम्हाला सांगण्यात आहे आता ट्रॉली पूजन आणि पाठ पूजन आपण करणार तिथे कारखान्यामध्ये जाऊन आणि त्याच्यानंतर मग तिथे गणपती साकार व्हायला तयार होईल, म्हणजे आकार घ्यायला चालू होईल गणपती. तो आकार यावर्षीची मूर्ती कशी असेल त्याची उत्सुकता तर सगळ्यांना असणारच, पण तोपर्यंत आपण बघू कसा आकार घेतो आहे आणि स्वरूप काय असेल त्याचं आणि ह्या वर्षीचं देखणं रूप कसं असेल ते बघायचं आहे. त्याची उत्सुकता शिगेला पोचेल सगळ्यांच्या. गणपती जसे जसे जवळ येतील तसा आगमनाची उत्सुकता लागेल सगळ्यांना येण्यासाठी की कधी गणपती येईल त्यासाठी. तर चला ह्या वर्षी पहिल्यांदा नवीन पनवेलमधली पहिले असा गणपती असेल पनवेलचा विघ्नहर्ता जो ट्रॉलीवर बनणार आहे, म्हणजे आपण नेऊन देतो आहे का तर तिथे जाऊन गणपती साकार होणार आहे. तर यावर्षीचं खरंच खूप उत्साह आणि जल्लोष खूप जोरात असणार आहे आणि बघूया रूप कसं असेल देवाचं मग गणपती बाप्पाचं. त्याच्यासाठी आपण बघूया आणि आपण आपल्या मंडळातल्या पोरांना विचारूया की यावर्षी आपला कसं रूप असेल तर. चला तर स्वप्नील तुझं काय मत आहे की ह्या वर्षी पहिल्यांदा गणपती ट्रॉलीवर बनतोय नवीन पनवेलमधला, तर तुला काय वाटतं याच्याबद्दल? खूप आम्हाला म्हणजे छान वाटतंय आणि दरवेळीप्रमाणे पोरं एवढी मेहनत घेत आहे ते पण बघून मला चांगलं वाटतंय. आणि यावर्षी आम्ही एवढा मोठा आमचा सण साजरा करू. आणि ऋषी तुला काय बोलायचं? यावेळी आपण दिलं आहे का नवीन मूर्तिकाराकडे मूर्ती, तर सगळ्यांनाच असं एक्साइटमेंट आहे की ह्यावेळी मूर्ती आपली कशी असेल, कुठल्या रूपात असेल. बघूया आता यावेळी काय म्हणतंय आपलं मंडळ आणि आपले सगळे देवाचे आपल्या भक्त. चालेल, थँक्यू. यावर्षी कसं असेल नंतर बोलतो. अगोदरच एक्सप्लोर नाही करायचं कारण की नवीन पनवेलचा विघ्नहर्ता गाडी
हे गाडी सुंदर आणि देखणं रूप रूप आपलं असेल. हा. पनवेलच्या विघ्नाताचा पनवेलच्या विघ्नाताचा त्याला मुद्दा म्हणते ह्याची घेतली मग या वर्षीचं रूप कसं असेल का? पाणी हा नको असेल. याची बाईट घे. कसा या वर्षीचं रूप हे नवीनच असेल दरवर्षीपेक्षा आणि ते आपण सगळ्यांसाठी सरप्राइझिंग असणार आहे. आणि या वर्षी आणि यावर्षी 22 वर्ष असल्यामुळे आपण मोठा दरवर्षीप्रमाणे मोठंच यावर्षी पण साजरा करू आणि सगळ्यांची साथ भेटेल या अपेक्षा आपण करू आणि बाप्पा आहेच सगळ्या गोष्टींसाठी. ओके आणि आत्तापर्यंत हा बोलत होता पावसाने खूप साथ दिली हा बघा आता पडायला चालू झाला. अरे ही त्याची कृपा आहे. गणपती आला म्हणजे पाऊस आला. आणि आरुष तू सांग कसा गणपती आला म्हणजे पाऊस येणार म्हणजे येणार. चला आता जरा थांबलाय पाऊस येतो आलाय म्हणून जाऊया आपण पुढे थोडा वेळ. वैसे गणपती बाप्पा बोलला ऑफिस ऑफिस आहे हा सर केलं चालू. हा चालूच आहे. फुल धमाका चालू गाडी 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 बघा गाडी बघा. क्या पिलाओगे हमको? जूस नींबू पानी. कौन सा वाला पिलाओगे? नींबू पानी में जलजीरा पीना. नींबू पानी सब जगह पीते हैं. तुम बोलोगे तो दूसरा पिला दो. नहीं दूसरा नहीं पिला. आता आपण कारखान्याच्या इथे आलो आणि थोडा अरुंद रस्ता असल्या कारणाने थोडा हळूहळू हे चाललं कारण की दोन्ही साईडला गाड्या लागल्या आणि पोरं बरोबर मॅनेज करत करत गाडी काढताय ट्रॉली आपली. बघ आलं तिथे आहे पुढे तर बघा बघा ए गाडी बघ तिकडे. बोऱ्या ते नाही तिथे बरोबर काढेल. हे आयला आलं निहाल तू बारा. बरोबर आहे निघाली चल. हे इकडे 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 ओढ हे थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. बघा रुक 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 परिस्थिती आहे आजी तिथे. घेतो घेतो आता घेतो. हॅलो एकदम हॅलो घेतोय ना. स्लो स्लो उधर हे लगेगा
चिक्कल आहे थोडं सांभाळ. चलो चला चलो गणपती बाप्पा मोरया. आले चला आपण आता बघूया. थोडं रेस्ट लो, उशीर मत करू. बघा आपले ट्रॉली आता गणपतीची कारखान्यात येत आहे. बघा चला धडकला हळूहळू. ट्रॉली तर आली. थोडी आतमध्ये धडक. बघा तो खाली नको ठेव, तो नको ठेव. हेला खाली आणि हा वरती जाऊ करून तर याच्यावरच करून उभा करून टाकू. हा मग घ्या. बघा आपण आलो आहे कारखान्यामध्ये. आता गणपतीची आत्तापासून सुरुवात करता, म्हणजे आत्ता अजून रूप घ्यायला सुरुवात नाही झालं आहे. साच्यामध्ये थोडं थोडं काम केलं आहे. हे बघा बाकी काटा सिमेंटचे हे म्हणजे व्हाईट पुट्टी वगैरे ते सगळं आहे. आणि हे साचे आहेत गणपतीच्या मुकुटाच्या वगैरे. तो त्या हिशोबाने त्यांची तयारी चालू आहे. आपला गणपती बाप्पा यावर्षी कसं रूप घेईल ते देखणं रूप बघण्यासारखं असेल हे 100% शुअर आहे. आणि 22व्या वर्षामध्ये पनवेलचा विघ्नहर्ता ज्या रूपात दिसेल ते अविस्मरणीय रूप बघण्यासाठी सगळ्यांनी, मी तारीख सांगेन त्या दिवशी सगळ्यांनी या आणि आगमन सोहळ्याला या. तर चला आता इथून निघूया आपण आणि पुढे जाऊन बघा कसं कसं काय काय असेल त्याचे अपडेट मी तुम्हाला देत राहील.